हेलो गाइस। स्वागत है आपका इंजीनियरिंग विद प्रतीक इस यूट्यूब चॅनल में। स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होती आहे. आता रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. त्यानंतर कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट होईल. ह्या सर्व प्रोसेससाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागतात जे की खूप गरजेचे असतात, इम्पॉर्टंट असतात, की आपल्याला ते मस्ट लागणारच आहे. आपण असे काही डॉक्युमेंट्स बघणार आहोत की आपल्याला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी फिक्स लागणार म्हणजे लागणार आहे. चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. MST CET डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड इंजिनिअरिंग फार्मसी ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. फर्स्ट वन तर कास्ट सर्टिफिकेट. लाईक तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेसाल त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल जमा करावं लागतं. फोर्थ राऊंडमधून ॲडमिशन घेतलं तर तेव्हा पण कास्ट सर्टिफिकेट लागेलच. पहिले तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी पण इम्पॉर्टंट आहे, कॉलेजमध्ये लागते ॲडमिशन घ्यायच्या वेळेस. फोर्थ राऊंडमधून ॲडमिशन घेतलं तरी कास्ट व्हॅलिडिटी लागतेच. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी ऑर डोमासाईल सर्टिफिकेट. लाईक आपण महाराष्ट्राचे डोमासाईल आहोत, महाराष्ट्राचे रहिवासी आहोत याचा दाखला म्हणून डोमासाईल सर्टिफिकेट असतं. ते डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ते कॉलेजमध्ये जमा करावं लागतं. त्यानंतर डोमासाईल ऑर बर्थ सर्टिफिकेट. बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमासाईल सर्टिफिकेट असलं तरी चालेल. असं नाही, बर्थ सर्टिफिकेट स्पेसिफिकली लागत नाही. डोमासाईल सर्टिफिकेट असलं तुमच्याकडे तरी इनफ झालं. बर्थ सर्टिफिकेटची काही गरज नाही. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट फिक्स लागतंच. कॅप राऊंडला च्या वेळेस पण लागतंच. इन्स्टिट्यूट लेवलला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेसला पण लागतंच इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे पण लागतंच. लाईक जनरली ओबीसी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं. ओबीसी कॅटेगरीला लागतं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेसला लागतं. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण तुम्ही काढून ठेवा आत्ताच ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर. त्यानंतर ईडब्ल्यू सर्टिफिकेट. जर ॲप्लिकेबल असेल तर ईडब्ल्यू सर्टिफिकेट ओपन कॅटेगरीच्या जनरल कॅटेगरी स्टुडंटसाठी ईडब्ल्यू सर्टिफिकेट असतं. ओपन जनरल कॅटेगरी स्टुडंट्सनी आत्ताच ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढून ठेवा जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसच्या आधी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट येऊन जाईल. ते तुम्हाला कॅप राऊंडला पण लागतं, ॲडमिशन घ्यायच्या वेळेस कॉलेज इन्स्टिट्यूट लेवलला पण लागतं. आणि स्पॉट राऊंडनी जर ॲडमिशन घेत असेल तर तेव्हा सुद्धा ते लागतं. त्यानंतर 10th मार्कशीट अँड सर्टिफिकेट हे तर सर्वीकडेच लागतं. कॅप राऊंडला पण, इन्स्टिट्यूट लेवलला पण, स्पॉट राऊंडला पण. त्यानंतर 12th मार्कशीट अँड सर्टिफिकेट हे पण कॅप राऊंडला पण, इन्स्टिट्यूट लेवलला, स्पॉट राऊंडला लागतं म्हणजे लागतंच. त्यानंतर रिसिप्ट अक्नॉलेजमेंट फ्रॉम MST CET पोर्टल. सर जेव्हा आपण MST CETचा रिझल्ट येतो, MST CETचा रिझल्ट आल्यानंतर जे कॅप राऊंडनी आपल्याला जे कॉलेज लागलेलं आहे, ते कॅप राऊंडनी जे आपल्याला कॉलेज लागतं ना, ते कॉलेजची आपण ना एक रिसिप्ट येते. ती रिसिप्ट जी MST CET कडून आपल्याला हे कॉलेज लागलेलं आहे, हे कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्याची रिसिप्ट, त्याची तुम्हाला झेरॉक्स काढावी लागेल. ती रिसिप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ती कॅप राऊंडला पण लागते, ॲडमिशनच्या वेळेस कॉलेजमध्ये आपल्याला ती जमा करावं लागते किंवा त्याची झेरॉक्स जमा करावी लागते. आणि त्यानंतर स्पॉट राऊंडने ॲडमिशन घेत असेल तर ती रिसिप्ट पण लागतेच, की MST CETने आम्हाला हे कॉलेज लागलंय त्याचा पुरावा म्हणून, एक दाखला म्हणून. त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर फ्रॉम कॅप पोर्टल. सर जेव्हा तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसला सामोरे जातात त्यानंतर तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर कॅप राऊंड प्रोसेसमधून जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय त्यानंतर ते कोणतं कॉलेज अलॉट झालंय त्याचं जे एक आपल्याला असं एक ना डॉक्युमेंट मिळतं. ते डॉक्युमेंट कॉलेजमध्ये आपल्याला दाखवावं लागतं ॲडमिशनच्या वेळेस, की आम्हाला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. ते तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे. कॅप राऊंड प्रोसेसला पण लागणार, इन्स्टिट्यूट लेवलला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेसाल तेव्हा पण लागणार, किंवा स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तेव्हा सुद्धा लागेल. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम मार्कशीट. लाईक MST CET मधून जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल कॉलेजला तर MST CETचा रिझल्टची मार्कशीट तुम्हाला लागेल, किंवा JEE थ्रू, तुम्ही JEE मेन्स थ्रू जर ॲडमिशन घेत असेल तर JEE मेन्सच्या रिझल्टची मार्कशीट तुम्हाला लागेल. त्यानंतर आधार लिंक बँक अकाउंट पासबुक. आधार लिंक बँक अकाउंट पासबुक म्हणजे तुमचं एक बँक अकाउंट आहे, ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्याच्याशी तुमचा आधार लिंक असला पाहिजे, अशा बँकचं पासबुक लागेल ॲडमिशनच्या वेळेस. किंवा बँकची साधा स्टेटमेंटचा जरी झेरॉक्स असली दिली तरी चालेल. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, लाईक LC लिव्हिंग सर्टिफिकेट. 12वी नंतरचं जो लिव्हिंग सर्टिफिकेट असतं आपलं ते लागेल. शाळा सोडल्याचा दाखला. लिव्हिंग सर्टिफिकेट मतलब शाळा सोडल्याचा दाखला, जी 12वी नंतर आपण शाळा सोडतो, कॉलेज सोडतो त्याचा दाखला. त्यानंतर आधार कार्ड एक लागेल. आणि पासपोर्ट साईज फोटो, रिसेंटचा पासपोर्ट साईज फोटो
हा लागेल. सो हे विविध डॉक्युमेंट्स आहे, ह्याच्यामध्ये जे मेन डॉक्युमेंट्स आहे ना, जे तुम्हाला ऍडमिशन साठी लागणार आहे, जे मस्ट आहे, गरजेचे आहे, ते आम्ही सांगितले. एकदम गरजेचे आहे, नीडेड आहे हे डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच. सो हे डॉक्युमेंट्स आत्ताच्या आत्ता ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये. आणि अजून एक गोष्ट, हे सर्व डॉक्युमेंट्स फिक्स लागणार आहे. जर काही एखादं 2 डॉक्युमेंट्स मिस झाले असेल, तर आम्ही बघू कोणते डॉक्युमेंट मिस झाले असेल तर ते तुम्हाला सांगू. पण हे ऑल डॉक्युमेंट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे डॉक्युमेंट्स आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस हे डॉक्युमेंट लागतील त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो आय होप तुम्हाला समजले असेल की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ॲडमिशनसाठी. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय से. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना बी हेल्प किंवा मदत होईल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.